नमस्कार, मी अनिल कुमार तुळशीराम धारे, राष्ट्रमाता अकॅडमी जालना। आज आपण IPL 2025 बद्दल माहिती बघणार आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे की स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या परीक्षांमध्ये IPL बाबत प्रश्न विचारले जातात। बघा, 2025 च्या IPL बाबत काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2025 च्या IPL चा सर्वात महागडा खेळाडू कोण ठरलेला आहे, तर ऋषभ पंत हा 2025 च्या IPL चा सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे। या ऋषभ पंत या खेळाडूला 27 करोड मध्ये विकत घेण्यात आलेला आहे आणि हा खेळाडू ज्या संघाकडून खेळणार आहे त्या संघाचं नाव आहे लखनौ सुपर जायंट। या ठिकाणी आपण बघू शकता की ऋषभ पंत यांचा फोटो दिलेला आहे। त्याचप्रमाणे विदेशी खेळाडू जो सर्वात महागडा ठरलेला आहे त्याचं नाव आहे जॉस बटलर। आपल्या सर्वांना माहिती असेल की जॉस बटलर हा इंग्लंडचा प्रसिद्ध खेळाडू आहे आणि या जॉस बटलरला जी रक्कम मिळालेली आहे ती 15.75 करोड। किती? 15.75 करोड CR, 15.75 CR। आणि जॉस बटलर या खेळाडूला ज्या संघाने आपल्याकडे विकत घेतलेला आहे तो संघ आहे गुजरात टायटन्स। त्याचप्रमाणे हे जे IPL 2025 च लिलाव झालेला आहे तो लिलाव ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण होतं जेद्दाह। आणि जेद्दाह शहर कोणत्या देशामध्ये आहे, तर तो देश आहे सौदी अरेबिया। आपणास माहिती असलं पाहिजे की 2025 च्या IPL मध्ये जे सहभागी होणारे संघ आहेत त्यांची संख्या आहे 10। एकूण 10 संघ 2025 च्या IPL मध्ये सहभागी होणार आहेत। आणि 2025 चं IPL जे आहे ते आतापर्यंतच 18वं IPL असणार आहे। कितवं? 18वं IPL असणार आहे। म्हणजे याचा अर्थ या अगोदर 17 IPL चे संस्करण झालेले आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती असावं की पहिलं संस्करण जे झालं होतं IPL चं त्याचा विजेता संघ जो असतो तो परीक्षेमध्ये विचारला जातो आणि तो संघ आहे राजस्थान रॉयल्स। ठीक आहे, आता आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की सर्वात महागडा खेळाडू कोणता, ऋषभ पंत। परंतु IPL च्या इतिहासामध्ये दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे तो श्रेयस अय्यर। कोण ठरलाय? श्रेयस अय्यर, ज्याला 2025 च्या IPL मध्ये 26.75 करोड मध्ये घेण्यात आलेला आहे। आणि श्रेयस अय्यर याला ज्या संघाने आपल्याकडून घेतलंय तो संघ आहे पंजाब किंग्स। अशा प्रकारे हा श्रेयस अय्यर IPL च्या इतिहासातला दुसरा महागडा खेळाडू ठरलेला आहे। पहिला महागडा खेळाडू ऋषभ पंत, तर दुसरा महागडा खेळाडू श्रेयस अय्यर। आणि या IPL चे एक वैशिष्ट्य म्हणजे या IPL मध्ये एका 13 वर्षाच्या खेळाडूला विकत घेण्यात आलेलं आहे आणि तो 13 वर्षाचा खेळाडू आहे वैभव सूर्यवंशी। वैभव सूर्यवंशी या खेळाडूचं वय अवघ 13 वर्ष आहे आणि या खेळाडूला ज्या संघाने विकत घेतलंय त्या संघाचं नाव आहे राजस्थान रॉयल्स। वैभव सूर्यवंशी 13 वर्षाचा खेळाडू विकत ज्या संघाने घेतलंय त्या संघाचं नाव आहे राजस्थान रॉयल्स। आणि वैभव सूर्यवंशीला किती रुपयांमध्ये घेतलेला आहे, तर 1.1 करोड म्हणजे 1 करोड 10 लाख रुपये याला मिळणार आहे। आणि तो जो वैभव सूर्यवंशी नावाचा खेळाडू आहे त्याचा फोटो आपण या ठिकाणी दाखवलेला आहे, तो बघा, वैभव सूर्यवंशी अवघ्या 13 वर्षाचा खेळाडू। आणि हा खेळाडू या IPL मध्ये राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व करणार आहे। या अगोदर 17 IPL झालेले आहेत। 17व्या IPL चा विजेता संघ आपल्याला माहिती हवा आणि तो 17व्या IPL चा विजेता संघ आहे कोलकाता नाईट रायडर्स। 17व्या IPL चा कोलकाता नाईट रायडर्स हा विजेता संघ असून त्याचा कर्णधार होता श्रेयस अय्यर। आणि महत्वाची गोष्ट, कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा कोच होता गौतम गंभीर। गौतम गंभीर सध्या भारतीय क्रिकेट संघाचे कोच आहे। हा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे। आपल्या सर्वांना माहिती असेल की कोलकाता नाईट रायडर्स या संघाचे मालक कोण आहेत, ते आहेत शाहरुख खान आणि जुही चावला। शाहरुख आणि जुही चावला, जुही चावला हे कोलकाता नाईट रायडर्स या संघाचे मालक आहेत। आपल्याला माहिती असलं पाहिजे की IPL ची कल्पना कुणी मांडली, तर IPL ची कल्पना जी मांडली आहे ती ललित मोदी यांनी मांडली आहे। म्हणून IPL चे जनक ज्यांना म्हणतात ते आहेत ललित मोदी। IPL चे जनक कोण? ललित मोदी हे IPL चे जनक आहेत। आपणा सर्वांना ही माहिती असलं पाहिजे की IPL चे जनक कोण? ललित मोदी। त्याचप्रमाणे IPL चं पूर्ण रूप काय, तर इंडियन प्रीमियर लीग। IPL चं पूर्ण रूप काय? इंडियन प्रीमियर लीग। आता पहिलं IPL जे झालं ते कोणी जिंकलं, तर पहिलं IPL जिंकलेलं होतं राजस्थान रॉयल्स या संघाने आणि वर्ष होतं 2008। 2008 मध्ये राजस्थान रॉयल्स या संघाचा कर्णधार कोण होता, तर शेन वॉर्न नावाचा खेळाडू
जो की फिरकी गोलंदाज आहे, तो 2008 मध्ये राजस्थान रॉयल्स या संघाचा कर्णधार होता आणि शेन वॉर्नच्या नेतृत्वामध्ये राजस्थान रॉयल्सने पहिलं IPL जिंकलेलं आहे. शेन वॉर्न हा जो खेळाडू आहे हा ऑस्ट्रेलियाचा होता. आता 18वं IPL होणार आहे 2025 मध्ये, या 18व्या IPLचं प्रायोजकत्व स्पॉन्सरशिप जी कुणाकडे असेल तर ती आहे टाटा कंपनीकडे. म्हणून हे जे 2025चं IPL आहे हे टाटा IPL आहे, हे आपणास माहिती असायला हवं. यावेळी येणाऱ्या परीक्षांमध्ये जोही प्रश्न येईल IPL मध्ये सगळेचे सगळे मुद्दे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. धन्यवाद. जय हिंद.